संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 9 जुलै रोजी आळंदीहून दिघी मार्गे पुण्याच्या दिशेने जात होता। दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। याच वेळी एक महिला शांतपणे पालखीचं दर्शन घेऊन परतत होती। मात्र गर्दीत तिच्यावर एका तरुणीची आणि तिच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षित बालकाची नजर होती। महिला दर्शन घेऊन परत फिरत असतानाच काही क्षणात तिच्या गळ्यातील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले। सुरुवातीला तिला काय झालं हे समजलंच नाही, पण गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात येताच तिने मोठ्यानं चोर चोर असा आरडाओरडा केला। तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे भाविकही धावले आणि काही क्षणातच परिसरात खळबळ उडाली। पालखी सोहळ्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या दिघी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। संशयितांचा पाठलाग करून पोलिसांनी नैना विष्णू काळे वय वर्ष 20 राहणार छत्रपती संभाजीनगर हिला ताब्यात घेतले। तिच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करत असून पालखीसारख्या मोठ्या गर्दीत भाविकांनी आपल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले।